सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला व लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधील ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे शिकणार आहोत. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सर्वात महत्वाचा घटक आहे तो वाक्यातील ऑब्जेक्ट. जर वाक्यात ऑब्जेक्ट असेल तरच ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येतं. या ठिकाणी आपण ऍक्टिव्ह पॅसिव्हचे काही नियम आणि त्या नियमानुसार आपण वाक्य सर्व प्रकारचे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण नियम पाहूया. पहिला नियम, दिलेल्या वाक्यातील कर्म कर्त्याच्या ठिकाणी कर्त्याच्या रूपात घ्यायचा आहे. कर्त्याच्या वचनानुसार दिलेल्या काळातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. दिलेल्या मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करायचं आहे आणि त्यानंतर बाय वापरून कर्त्याला कर्माच्या ठिकाणी व कर्माच्या रूपात ठेवायचं आहे. बाकी वाक्यांश त्यापुढे जशास तसे ठेवायचे आहे. आता या सर्व नियमांचा उपयोग आपण प्रत्यक्ष वाक्य ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना पाहूया. आय प्ले क्रिकेट हे एक वाक्य आहे आणि या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आय या ठिकाणी या वाक्याचा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता, प्ले वर्ब आहे क्रियापद आणि क्रिकेट हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्याची रचना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे. जेव्हा अशी रचना असते आणि हे आपण सिंपल टेन्स साध्या काळातले, साध्या वर्तमान काळातले, साध्या भूतकाळातले आणि साध्या भविष्य काळातले वाक्य त्याच्यात पहिल्यांदा पाहणार आहोत. त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स मधले, त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि लेटेस्टने सुरुवात होणारे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते आपण अभ्यासणार आहोत. आता हे वाक्य सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे. पहिला नियम काय सांगतो, दिलेल्या वाक्यातील कर्म, दिलेल्या वाक्यातील हा कर्म कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे. दिलेल्या वाक्यात काय आहे, कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिकेट आहे. क्रिकेटला आपण सुरुवातीला कर्त्याच्या ठिकाणी कर्त्याच्या रूपात घ्यायचं आहे. आता कर्त्याच्या ठिकाणी काय येईल, पॅसिव्ह व्हॉइस करताना क्रिकेट अगोदर येईल, हा ऑब्जेक्ट सुरुवातीला क्रिकेट. त्याच्यानंतर वाक्याच्या वचनानुसार दिलेल्या काळातील सहाय्यकारी क्रियापद, दिलेल्या काळातील सहाय्यकारी क्रियापद आय एम, इज, आर, वॉज, वेअर. आता हे वर्तमान काळातलं आहे वाक्य, प्ले हे वर्तमान काळातलं आहे. वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आय एम, इज, आर पैकी घ्यायचं. क्रिकेट एकवचनी शब्द आहे, नाऊन आहे, त्याच्यामुळे इज येईल, क्रिकेट इज. आणि दिलेले मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करायचं आहे. आता प्लेचं तिसरं रूप करायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद घेतल्याच्या नंतर तिसरं रूप, प्लेचं तिसरं रूप प्लेड आहे, दुसरं रूप पण प्लेड, प्ले प्लेड प्लेड, क्रिकेट इज प्लेड. त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आहे, प्लेड बाय. त्या ठिकाणी वापरून कर्त्याला कर्माच्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता कर्ता हा आय आहे आणि त्याला बायच्या नंतर कर्माच्या ठिकाणी घ्यायचं आहे. मात्र कर्माच्या ठिकाणी घेताना कर्माच्या रूपामध्ये घेतलं पाहिजे. कर्माचं रूप काय, आयचं मी होतो, हीचं हिम होतो, सीचं हर होतो, वीचं अस होतो. म्हणजे कर्त्याची रूप कर्माच्या ठिकाणी बदलतात. म्हणून आयचा बदल काय होतो, मी. क्रिकेट इथे मी. आता पुन्हा एकदा बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, आय प्ले क्रिकेट हे वाक्य आहे दिलेलं. ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी घेतलं इथं. त्याच्यानंतर दिलेल्या क्रियापदावरून, क्रियापद प्ले हे वर्तमान काळातला आहे म्हणून वर्तमान काळातला सहाय्यकारी क्रियापद इज घेतला. इज का घेतला तर सब्जेक्ट हा एकवचनी आहे म्हणून. आर घेतला असता तर अनेक वचने असतील तर इथं आर आला असतं. इथं जर आय असता तर इथं आय एम आलं असतं. म्हणून क्रिकेटनुसार सहाय्यकारी क्रियापद इज आलं. त्याच्यानंतर दिलेल्या मूळ क्रियापदाचं तिसरं रूप केलं सहाय्यकारी क्रियापद, प्लेचं प्लेड. त्याच्यानंतर बाय घेतला आणि सुरुवातीचा करता शेवटी ऑब्जेक्टच्या ठिकाणी घेतला. तो घेत असताना जशाच तसा येणार नाही. सर्वनाम असतील तर बदल होतो, नाम असतील तर जशाच तसे असतील. आयच्या ठिकाणी मी येईल, या ठिकाणी मी आलेला आहे. आता दुसरं पहा वाक्य, हे साध्या वर्तमान काळात झाला, तर दुसरा साध्या भूतकाळातला आहे.
या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, गेव हा वर्ब आहे, मी हा ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत. दोन ऑब्जेक्ट असताना कोणताही एक ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य तयार करता येतं आणि असे वाक्य दोन प्रकारे करता येतात. या ठिकाणी आपण पहिला ऑब्जेक्ट घेऊयात, मी. आता मी घेतला इकडं, तर हा मी ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे, तर सब्जेक्ट जसा इथं ऑब्जेक्टच्या ठिकाणी मी आलेला आहे तो सब्जेक्टच्या ठिकाणी आय होणार, म्हणून या ठिकाणी आय येईल. ऑब्जेक्ट हा पहिला घेतला आपण आय. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद भूतकाळातला आहे गेव, म्हणून सहाय्यकारी क्रियापद वॉज वेअर पैकी एक येईल. करता एक वचनी असल्यामुळे वॉज येईल, आय वॉज. त्याच्यानंतर दिलेलं क्रियापद त्याचं तिसरं रूप करायचं आहे, गिव्ह गेव गिवन, म्हणजे तिसरं रूप गिवन होईल, आय वॉज गिवन. त्याच्यानंतर पुढचा ऑब्जेक्ट जशाच तसा पुढे घ्यायचा, आय वॉज गिवन अ पेन. त्याच्यानंतर बाय लावून हा सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी येईल. हा सब्जेक्ट हीच आहे, तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी हीचा बदल हिम होईल, सी असेल तर हर होईल. या पद्धतीने आपण वाक्य केलं. आता दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा सुरुवातीला घेऊन हे वाक्य तयार करता येतं. आता हा ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या, ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी येईल, अ पेन. वाक्याची सुरुवात कॅपिटलनी, अ पेन. त्याच्यानंतर एक वचनी असल्यामुळे वॉजच सहाय्यकारी क्रियापद येईल, गेवचं गिवन. जेव्हा मी व्यक्तिवाचक, जेव्हा मी हिम हर व्यक्तिवाचक सर्वनाम असतात किंवा नाम असतात, अशा ऑब्जेक्टच्या अगोदर टू वापरायचं. अ पेन वॉज गिवन टू. त्याच्यानंतर हा मी दुसरा ऑब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर बाय देऊन हा हिचा बदल हिम मध्ये होणार. अगदी सोपा आहे. अ पेन वॉज गिवन टू मी बाय हिम, आय वॉज गिवन अ पेन बाय हिम. आता याचा अर्थ काय होतो, ही गेव मी अ पेन, तो मला एक पेन दिला, आणि आय वॉज गिवन अ पेन बाय हिम, मला त्याच्याकडून एक पेन देण्यात आली, किंवा अ पेन वॉज गिवन टू मी बाय हिम, मला त्याच्याकडून पेन देण्यात आली. दोन्हीचा अर्थ एकच होतो, फक्त आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये केलेलं आहे. पॅसिव्ह मध्ये आता तिसरं वाक्य पहा. या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे, आय शाल. आय या ठिकाणी सब्जेक्ट, शाल पेड हे वर्ब, आणि आय शाल पेड, आय शाल पे आहे, आय शाल पे द ड्यूज बाय द एंड ऑफ दिस मंथ. हे रिमेनिंग वाक्य म्हणतो आपण, रिमेनिंग सेंटेन्स. आणि द ड्यूज हे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अगोदर आयडेंटिफाय करायचं, आणि ते झाल्याच्या नंतर बाकी रिमेनिंग वाक्य किंवा रिमेनिंग सेंटेन्स किंवा बाकी रिमेनिंग वाक्यांश असं समजायचं. आता या ठिकाणी ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्या, द ड्यूज. द ड्यूज. आता या ठिकाणी शाल आहे, वर्तमान भविष्यकाळ वाक्य असल्यामुळे जे काही सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे जशाच तसं घ्यायचं. द ड्यूज शाल. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद एम इज टू बीचं रूप बीज घ्यायचं. या ठिकाणी आपण भूतकाळी वाक्य असेल तर वॉज वेअर घेतो, वर्तमान काळी असेल तर एम इज आर घेतो, मात्र भविष्य काळासाठी ऑलवेज बी घ्यायचं. बी हे सहाय्यकारी क्रियापद, आणि त्याच्यानंतर दिलेल्या मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, आय शॅल बी पेड. द ड्यू शॅल बी पेड, आणि त्याच्यानंतर राहिलेलं रिमेनिंग वाक्य, बाय द एंड ऑफ दिस मंथ. आता हे झाले सिंपल टेन्स मध्ये. मग सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. आता आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये असाच बदल होतो. वॉज वेअर, आणि एक वाक्य पाहूयात आपण याच्यामधलं. कंटिन्युअस टेन्स मधलं हे भूतकाळ, इच कॅन्डिडेट्स वॉज मेकिंग प्रॉमिसेस.
आता या ठिकाणी वॉज मेकिंग हे कंटिन्युअस टेन्स आहे आणि भूतकाळातला आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्या अगोदर काय आहे, इज कॅन्डिडेट सब्जेक्ट हा वर्बचा भाग आणि प्रॉमिसेस काय आहे, ऑब्जेक्ट. आता हे तीन गोष्टी आयडेंटिफाय झाल्या, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायला सोपं जातं. ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्यायचं नियमानुसार. ऑब्जेक्ट प्रॉमिसेस आहे तर प्रॉमिसेस, PROMISES प्रॉमिसेस. आता या ठिकाणी इच कॅन्डिडेट एक वचने असल्यामुळे करता वॉज आलेलं होतं. इथं प्रॉमिसेस अनेक वचने असल्यामुळे त्याच काळातील सहाय्यकारी क्रियापद वेअर येईल वॉचऐवजी. इच कॅन्डिडेट्स वेअर. आता इथं मेकिंग सहाय्यकारी क्रियापद जेव्हा मेकिंग आहे तेव्हा आयएनजीच्या ऐवजी बीइंग घेऊन मूळ रूपात क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे. द प्रॉमिसेस वेअर ह्या आयएनजीच्या ऐवजी बीइंग आणि मूळ क्रियापद मेक आहे तर त्याचं तिसरं रूप मेड. प्रॉमिसेस वेअर बीइंग मेड बाय हा सब्जेक्ट असलेला ऑब्जेक्टच्या ठिकाणी, बाय इच कॅन्डिडेट्स. आता परफेक्ट टेन्स मधलं एक उदाहरण पाहू. परफेक्ट टेन्स मध्ये या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, हॅज ह्युमिलिटेड हा वर्बचा भाग आहे आणि मी ऑब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी हॅज हॅव येणार परफेक्ट मध्ये किंवा हॅड येणार भूतकाळात असेल तर याचं वाक्य कसं करायचं पॅसिव्ह वॉइस ते पहा. ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी येईल आणि ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी येत असताना सब्जेक्टच्या फॉर्म मध्ये सुद्धा येईल. ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये मी असलेला इकडं कर्त्याच्या ठिकाणी आय होईल, आय. त्याच्यानंतर हॅज आहे तर हे ही सी इट साठी हॅज येतं, आय वी दे याच्यासाठी हॅव येतं. म्हणून कर्ता बदलला की त्याच काळातील सहाय्यकारी क्रियापद हॅज हॅव पैकी इथे आयच्या नंतर ऑलवेज हॅव येतं, आय हॅव. त्याच्यानंतर हॅव लागल्याच्या नंतर किंवा हॅज लागल्याच्या नंतर कंपल्सरी बीन घ्यायचं आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप ऑलरेडी तिसऱ्या रूपातच असतो तो घ्यायचा. आय हॅव बीन ह्युमिलिएटेड बाय हिचा बदल हिम होईल. या पद्धतीनं आपण सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स याचं या वाक्याचे ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह कसे करायचे आपण पाहिले. आता यापुढे आपण सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट वाक्याचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं रूपांतर करायचं पाहिलं. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह कसं करायचं पाहूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते, त्या ठिकाणी कर्ता नसतो, तेव्हा असे वाक्य रूपांतर कसं करायचं पाहूया. या ठिकाणी स्टॉप द आर्ग्युमेंट हे वाक्य आहे. स्टॉप हे क्रियापद आहे वर्ब आणि द आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. दिलेल्या नियमानुसार सुरुवातीला या ठिकाणी दिलेले नियम उपयोगात येत नाहीत तर असे वाक्य लेटनं चालू होतात. लेटनं चालू होत असताना लेट घ्यायचं सुरुवातीला, लेट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट द आर्ग्युमेंट, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी बी घ्यायचा आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप करायचं. लेट द आर्ग्युमेंट बी स्टॉप्ड. सुरुवातीला लेट घेतला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतला आणि सहाय्यकारी क्रियापद बी कंपल्सरी घेऊन दिलेले क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये अशा पद्धतीने याचं पॅसिव्ह वॉइस होतं. आता ऑलरेडी इथं लेट्स दिलेला आहे, लेटेस्टचं वाक्य आहे तर या ठिकाणी सब्जेक्ट, वर्ब आणि हा ऑब्जेक्टचा भाग आहे त्याच्या पुढे. आता लेटेस्टचं वाक्य जशाच तसं सुरू करायचं पॅसिव्ह वॉइस करताना. लेटेस्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा, ऑब्जेक्ट आवर बॉलर आहे. लेट श्रीनाथ कोच आवर फास्ट बॉलर्स.
आवर फास्ट बॉलर्स हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. लेटस नंतर तो ऑब्जेक्ट येईल. लेटस आवर फास्ट बॉलर्स. त्याच्यानंतर हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अशा वाक्यामध्ये इम्पेरेटिव्ह आणि लेटेस्टच्या वाक्यामध्ये बी हे सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी घ्यायचं आणि त्याच्यानंतर दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप. लेटेस्ट आवर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय देऊन हा सुरुवातीचा कर्ता सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी बाय श्रीनाथ. या पद्धतीनं. आता त्याच्या पुढे बी क्वाईट शांत राहा असं म्हणायचं आहे. आता कुणाला तर शांत करण्यासाठी हे पण इम्पेरेटिव्ह टाइप मध्येच येते पॅसिव्ह व्हॉइस करताना. जेव्हा असे वाक्य असतात, एखाद्याला आज्ञा दिली जाते, एखाद्याला रिक्वेस्ट केली जाते, अशी वाक्य यू आर ऑर्डर्ड, यू आर रिक्वेस्टेड, यू आर गाइडेड असं लिहून वाक्याची सुरुवात केली जाते. बी क्वाईट म्हणजे शांत राहा म्हणायचं आहे. कुणाला तरी आपण शांत राहा म्हणतो तेव्हा ऑर्डर देत असतो. म्हणून या ठिकाणी यू आर ऑर्डर्ड टू. त्याच्यानंतर जशा स्थळ यू आर ऑर्डर टू बी क्वाईट. तुम्हाला ऑर्डर दिली जाते की तुम्ही शांत राहा. त्याच्या पुढचं वाक्य आहे डू नॉट स्मोक हिअर. तुम्ही इथं स्मोक करू नका. अशी वाक्य काय काय आहेत, रिक्वेस्ट केली जाते. म्हणजे यू आर रिक्वेस्टेड डू नॉटचं नॉट टू होईल, उलट करायचं. डू नॉट जेव्हा असतं तेव्हा नॉट टू घ्यायचं. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक हिअर. या पद्धतीने आपल्याला इम्पेरेटिव्ह, लेटेस्टचे आणि कमांड किंवा रिक्वेस्ट असलेली वाक्ये ऍक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करता येते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्युअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.